अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव जुनी वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन व उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनीही सहभाग घेतला असून त्यांच्या आरोपानुसार प्रशासनाने वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करूनही तोडगा न काढल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध प्रदर्शन सुरू केले आहे। अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव जुनी वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन व उपोषण सुरू केले आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे आणि या मुद्द्यावर प्रशासनाला वेळोवेळी तक्रार असूनही समाधानकारक तोडगा न काढल्यामुळे ग्रामस्थांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। स्मशानभूमीच्या जागेसाठी शेकडो ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या आंदोलनात भाग घेतलाय। महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता। आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत स्मशानभूमीसाठी योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील। प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही। प्रशासनाकडे जाऊ एका ऑफिसमध्ये आम्ही 6-6, 7-7 वेळा गेलेलो आहोत। कागदपत्र क्लिअर आहे आणि जे सत्य आहे त्या सत्याला ते प्रशासकीय लोक वेगळा रस्ता दाखवत आहे। होऊ शकते त्यांच्यावर काही दबाव असेल, दबाव तंत्र असेल। आता त्याची नोकरी आहे, त्या हिशोबाने मागणी आमची एकच आहे का मोजणी सीटप्रमाणे जे काय आमची जागा निघत असेल ती जागा प्रशासनानं काढून द्यावी आणि आम्हाला आमचं क्षेत्रफळ निदर्शनात आणून द्यावं। आणि पुढची जे प्रक्रिया आहे स्मशानभूमी बांधकाम, जसं शेड आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सौंदर्यीकरण आहे, बसण्यासाठी लोकांना हॉल पाहिजे आणि बाकीच्या रात्रीची सौर ऊर्जेची प्रक्रिया आहे, ह्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात याव्या। आणि इथं जे लोक आता मयतला आलेले आहे त्यांना बसण्याची व्यवस्था नाही आहे, अशी व्यवस्था करून देण्यात यावी। अंतिम जाणाऱ्या माणसाची व्यवस्था काय करायची असते हेच असते, 4-5 गोष्टी, दुसरं त्याला पाहिजेच काय। आणि त्याचे नातेवाईक आणि इथं आलेला प्रत्येक माणूस प्रत्येक गावाला हे घेऊन जाते ना। रहाडगाव पैसेवाला आहे, रहाडगाव खूप मोठं गाव आहे, पण त्यांच्याकडे स्मशानभूमीच नाही हो। कसं गाव आहे, दलिंदर गाव आहे, असे आम्हाला पाहुणे म्हणते, येणारे माणसं म्हणते, माझा युवाही म्हणते, माझा जवळही म्हणते तुमचं गाव लय सुधारलं, पण बसायला जागा नाही राहिली मसानात। आमच्या गावाला येऊन पहा, खेळं गाव आहे, कसं गाव आहे, हे आम्हाला उदाहरणं देते। आमची बेइज्जती करतात ते लोक। आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत आम्हाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही। हे आंदोलन प्रशासनासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं, अशी स्थिती आहे।